पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिमसू निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारूनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। पद पदार्थ संपन्नता
व्यर्थ टवाळी का सांगता हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी हरिनाम सर्वपंथी पाहावे न लगे अर्थी जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले कुळ तरले तयांचे जी स्मरण केले नामाचे भय नाही त्या यमाचे सर्व ग्रंथी बोलियेले न लगे धन न लगे मोल न लगती कष्ट बहुसाल कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही सर्वथा हरी सर्व काळ अविकळ स्मरे तो योगिया धन्य केवळ त्याचे निदर्शनी सर्व काळ सुफळ संसार होतसे ज्ञानदेवी जप केला मन मुरडूनी हरी ध्यायला तेणे सर्वांगी निवाला हरीच झाला निजांगे हरिनाम सर्वपंथी हरिनाम सर्वपंथी पदपदार्थ संपन्नता व्यर्थ टवाळी का सांगता हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी। संत हृदय सम्राट साधकांचा मायबाप असणारे भगवान माऊली सर्व मानव मात्रांच्या कल्याणासाठी ज्या गाथेचं ह्या अध्यात्मविश्वामध्ये अवतरण झालेलं आहे, शब्दरूपाने भगवान माऊली वाङ्मय मूर्ती रूपाने या ठिकाणी साकार झालेले आहेत। आणि ह्या अभंगवाणीची उपयोगिता ही कुठपर्यंत आहे तर जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत, आणि मानवजातीला जोपर्यंत दुःख निवृत्तीची आणि शाश्वत सुखाची इच्छा आहे तोपर्यंत माऊलींनी हा अभंग सागर याच्यामध्ये इतका अथांग आणि व्यापक आहे, किंवा हा एका रत्नाकर आपण म्हणतो रत्नाची खाण, तसं हा अभंग ही अभंगवाणी एक प्रकारचं आकर रूप धारण करून तुमच्या आमच्या पुढ्यात येत आहे। आणि आपण यथाशक्ती यथामथी ह्या अभंगाच्या पदार्थामध्ये म्हणता येणार नाही, कारण त्या पदांचा जो अर्थ आहे तो आपल्या अत्यंत अल्पबुद्धीला आकलन होणारा नाही। परंतु जितकं ज्याच्यामध्ये मोठमोठे मगर तिमिंगल नावाचे मासे ज्या सागरामध्ये पोहतात तिथंच लहान मासोळी पण संचार करते। म्हणून आपण या ठिकाणी ह्या ज्ञानोबारायांच्या पदाचा अर्थाचा थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत, इतकाच याचा अर्थ आहे। तर यामध्ये ज्ञानोबारायांचं हे दुसरं प्रकरण चालू आहे अभंगगाथेमधील, की ज्यामध्ये नामसंकीर्तनाचं महात्म्य सांगितलेलं आहे। केवळ नामसंकीर्तन हे अन्य साधन निरपेक्ष असं ऐहिक पारलौकिक आणि मोक्ष ह्या सर्वांचं साधन आहे, आणि ही गोष्ट संतांनी अनुभव घेऊन सांगितली। राम म्हणता रामची होई जे
पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, रामरसाची चवी आन रस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे, मजा अनुभव आहे अंगे. असं या ठिकाणी अनुभवाच्या अंगाने संतांनी ही गोष्ट प्रतिपादन केलेली आहे. नामसंकीर्तनाचं महात्म्य. नामसंकीर्तन हे इतर सर्व साधनांची अपेक्षा न करता एकच साधन जर आपण त्याचं अनुष्ठान केलं तर ते आपल्या जीवनात परिपूर्णता आणून देतं. या ठिकाणी आपल्याला जे शाश्वत सुख किंवा अविनाशी आनंद तोही प्राप्त करून देतं आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती याचा अर्थ दुःख एकदा का निवृत्त झालं तर ते कधीही पुन्हा आपल्याजवळ येत नाही आणि प्राप्त झालेला आनंद कधीही परत जात नाही, तो नित्य आनंद आहे. तर ह्या नित्यानंदासाठी अनेक साधनं सांगितलेली असली तरी त्या साधनांपासून मिळणारी सर्व फलं एका नामस्मरणापासून प्राप्त होतात असं संत वारंवार सांगतात. ह्या कलियुगामध्ये हे सर्वात साधन जर सोपं कोणतं असेल तर या कलियुगामध्ये साधन आहे नामस्मरण. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की युग जी आहे तर युगप्रत्वे साधनं बदललेली आहेत असं सांगतात की कृतौ यद ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये सर्व लोक सोहम हंसाचं चिंतन करतात. मी ब्रह्मच आहे, अहम सहा सोहम. या रीतीने कृतयुगामध्ये त्या अहम सहा मी परमात्मा आहे या परमात्म्याचा आणि मीच्या अर्थाचा विचार करून त्याचा जो लक्षार्थ आहे त्या लक्षार्थाच्या ऐक्यामध्ये वृत्ती नेहमी स्थिर करणारे कृतयुगामधले लोक असतात. कृतयुगामध्ये ध्यान हे साधन सांगितलं. त्रेतायाम यजतो मखही. त्रेतायुग जेव्हा प्रारंभ होतं तेव्हापासूनचे जे ऋषीमुनी त्या काळातले लोक हे सर्व यज्ञाधिकांनी यजन करतात. द्वापारे परिचर्यायाम. द्वापर युगामध्ये सर्व लोक परिचर्या आराधना परमात्म्याची करतात आणि कलौतत हरिकीर्तनात. आणि कलियुगामध्ये सर्व हरिकीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी असा ह्या नामस्मरणात कलिकाळात आहे. आणि आपण तर केवळ कलिकाळ म्हणण्यापेक्षा त्याला विशेषण जोडायचं कराळ विक्राळ असणारा कलिकाळ. त्याच्यामध्ये जन्मलेले आपण अत्यंत हीन दीन अवस्थेला प्राप्त झालेले जे जीव आहेत त्या जीवांच्या कल्याणासाठी वेदानेच मार्ग सांगितलेला आहे. चौहुवेदी जान, साई शास्त्री पुराण, साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडीशी मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. अशा प्रकारचं दुसरं कोणतंही साधन न करता केवळ स्वतंत्र नामसाधन हे अन्य साधन निरपेक्ष इतर साधनांची त्याला कोणतीही आवश्यकता नाही, साह्य लागत नाही. ते स्वतंत्र रीतीनं जीवाला कल्याणाला, मंगलाला, मोक्षाला, परमानंदाला प्राप्त करून देतं असं हे साधन आहे. ह्याविषयी संतांचा अनुभव प्रमाण आहे, श्रुती पण प्रमाण आहे आणि या ठिकाणी युक्तीनं देखील जे काही आपलं मूळ स्वरूप असतं त्या मूळ स्वरूपातून जीवने जसा एखादा अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रावर एक जहाज आहे. त्या जहाजामध्ये एक पक्षी बसलेला आहे आणि तो पक्षी त्या जहाजावरून या अथांग समुद्राचा आश्रय सोडून अथांग समुद्रामध्ये अथांग आकाशामध्ये उड्डाण करू लागला. किती फिरला तरी तो जेव्हा थकतो तेव्हा जहाज का पंछी जहाज पर आवे. जहाजात फिरण्याला निघालेला पक्षी पुन्हा जहाजावरच येतो. तसं सर्व जे विश्व आहे हे नामापासूनच उत्पन्न झालेलं आहे. नामामध्येच राहतं आणि नामामध्येच लीन होतं. नाम आणि नामी याचा अभेद असल्यामुळं नामच ह्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं मूळ कारण असल्यामुळं जर जीवाने मुळालाच धरलं
मुळालाच पकडलं, नाम साधना त्याच्याच विषयी नामनिष्ठ झाला, नामनिष्ठा धारण केली, तर तो आपल्या आत्मस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. आणि म्हणजेच याचा अर्थ जे आत्मस्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे त्या सच्चिदानंद स्वरूपातच तो नित्य राहतो, असे हे नामाचं फल आहे. आणि नामधारकाला कोणत्याही प्रकारच्या कलिकालातले असणारे जे दोष आहेत तर ते दोष त्या नामधारकाला कधीही सतावत नाही. ते दोष किंवा दुर्गुण त्याला सोडून जातात. आणि जे सद्गुण आहेत ते सद्गुण नाममाहात्म्यामुळं त्याच्या अंतकरणात आपोआप स्थिर होऊ लागतात. नामस्मरता हरी रिगे हृदया माधारी, तेने धाके आभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. त्याच्या अंतकरणाची शुद्धी होते, अंतकरणाची स्थिरता होते. तेच नाम त्याला गुरूंची भेट, गुरूंची सेवा, गुरूंचा उपदेश ग्रहण करून आपल्या आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त करून देतं, जीवनमुक्त करून देतं. असं हे नामाचं वेगळं महात्म्य आहे, आगळं वेगळं महात्म्य आहे. तेव्हा या ठिकाणी या काळामध्ये ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला या नामसंकीर्तन महात्म्याच्या प्रस्तुत अभंगातून सांगतात. पद पदार्थ संपन्नता व्यर्थ टवाळी का सांगता, हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी. आपण जेव्हा परमार्थ जीवनामध्ये प्रारंभ करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या संस्कृतीमध्येच आहे, बालपणामध्ये का विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी अभ्यास करावा. आपली संस्कृती सांगते ब्रह्मचर्य धर्म घोरकावी अक्षरे, असं म्हणजे शास्त्राचं चिंतन करावं. त्यांनी गुरुकुलामध्ये जाऊन त्या ठिकाणी वयाच्या 12व्या वर्षापासून शास्त्राचं अध्ययन करावं, वेदशास्त्राचं अध्ययन करावं असं सांगतात. आणि शास्त्राचं अध्ययन करायला जेव्हा प्रवृत्त होतो वेदाचं अध्ययन महत्त्वाचं आहे, कारण वेद हा आपल्या भारतीय सनातन संस्कृतीचा मूळ ग्रंथ आहे. मानवजात जेव्हा निर्माण झाली तेव्हाच परमात्म्याच्या निश्वासातून ही वेद, हे जे 4 वेद आहेत ते 4 वेद त्या मानव जीवनाच्या कल्याणाची साधनं सांगणारं असं असे हे वेद आहेत. तेव्हा त्या वेदाचा जरी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वेदामध्ये अधिकार पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे 3च वर्णासाठी वेदाचा अधिकार आहे. स्त्री शूद्राला वेदाचा अधिकार नाही अशी आपली परंपरा सांगते. म्हणजे वेद संपन्न आहे, पण वेदू संपन्न होय ठाई, परितया कृपण ऐसा आन नाही, जे कानी लागला तेही वर्णाचाची. तो 3च वर्णाच्या कानाला लागला, बाकीच्यांना त्याचा अधिकार नाही. पण नाम हे साधन असं आहे की या नामाचं अधिकार हा सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरिनामाने सर्वांचाच उद्धार होतो. तेव्हा संतांनी एकांतात बसून सर्व मानव मात्राच्या कल्याणासाठी ह्या कलियुगामध्ये शास्त्र प्रतिपादित अशा प्रकारचं साधन नाम आहे हे सांगितलं. परंतु बरेचसे लोक जे आहेत तर ह्या नामसाधनाविषयी श्रद्धा न ठेवता शास्त्र कृपा व्हावी शास्त्र म्हणून शास्त्रचिंतन करण्याला प्रवृत्त होतात. शास्त्रचिंतन करायचं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी व्याकरणमुखम प्रोक्तम, व्याकरण शिकावं लागतं. त्या व्याकरण शिकण्यातही फार श्रम होतात. त्याच्याबरोबर वेदाला अनुसरणारी किंवा अर्थ करणारे जे काही दर्शनशास्त्र आहेत, कल्प आहे, सूत्र ग्रंथ आहेत, यांचंही अध्ययन करावं लागतं. पुन्हा वेदाचं अध्ययन करायचं. नंतर वेदाचं संहिता झाल्यानंतर त्याच्या अर्थाचं चिंतन करायचं. नंतर त्याच्यावर असणाऱ्या टीका, सायणाचार्यादिकांचं भाष्य, अशा प्रकारचं इतका आयुष्याचा काळ जातो. परंतु त्यामध्ये त्यांना समाधान प्राप्त होतं असं नाही. कोणतंही पद जर सांगितलं तर लगेच त्या पदाची ती व्युत्पत्ती सांगणार. कृष्ण कर्षती इति कृष्णः, रमन्ते इति रामः, असं प्रत्येक शब्दाचं
चिरफाड करून त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी त्या शब्दामध्ये व्याकरणानुरूप अर्थ होतो, कधी परंपरेनं आलेला जो अर्थ आहे तो अर्थ सांगितला जातो. परंतु त्याचा अर्थाचा निश्चय करताना शब्दकोशामध्ये एकाच पदाचे 10 अर्थ दिसतात. मग चालू प्रकरणात कोणता अर्थ घ्यावा, अनेक पंडित याविषयी चर्चा करतात. पुन्हा एकमेकामध्ये कलह करतात, माझाच अर्थ बरोबर. आणि जर एखाद्याला सर्व मान्यता मिळाली तर त्याला त्या वेदाचं केलेल्या अध्ययनाचा अभिमान होतो. आणि तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. त्याला अभिमान झाला की अभिमान गेला तर मनुष्य देव होतो, आणि अभिमान झाला तर मनुष्यसुद्धा राहत नाही. अशा ब्रह्मराक्षस होतो. काशीमध्ये आजही आपण जाऊन पहा की अनेक वाडे असे आहेत की ते ब्रह्मराक्षसाचे वाडे. रात्री तिथं वेद पठण काही लोकांना ऐकू येतो. याच्यामध्ये अजूनही त्या घराने कोणी राहत नाही. आता त्यांनी आयुष्यभर केलं जे चिंतन, प्रत्येक वेदाचं, वेदाच्या अर्थाचं पाठांतर केलं. कंठामध्ये वेद त्यांच्या ठिकाणी, कोणी त्रिवेदी, कोणी चतुर्वेदी. आणि त्यांना स्थिती काय झाली तर ब्रह्मराक्षसाच्या जन्माला जावं लागलं. आणि अशा प्रकारचं हे शास्त्राध्ययन आहे. त्याच्यामध्ये भरपूर काळ गेला तरी मनुष्याला त्याचा अर्थ जरी कळाला तरीसुद्धा त्या अर्थ कळून त्याचं जे फल आहे, तर आता आपण नेहमी चिंतन करतो मनुष्याला अपेक्षित आहे परमाशांती, मनुष्याला अपेक्षा आहे रम्य समाधान. पण ते रम्य समाधान त्यांना प्राप्त झाल्याचं दिसत नाही. उलट त्या ठिकाणी या शब्दाच्या ज्ञानाने त्यांना अभिमान वाढलेला आहे असं दिसून येतं. त्याप्रमाणे इथं ही सर्व परिस्थिती पाहून माऊली सांगतात पदार्थ संपन्नता. कोणतेही समजा घट हे एक पद आहे आणि त्याचा पदार्थ म्हणजे काय, त्या घटपदाने कोणत्या अर्थाचं ज्ञान होतं. कंबू ग्रीवादिमान, बारीक गळ्याचं भांडं, मातीचं भांडं असा बोध होतो. पद आणि पदार्थ यांचा संबंध असतो. तर त्या ठिकाणी हे पदार्थ पाहण्यातच सगळं जीवन जातं. परंतु ते पदार्थ संपन्नता, पद आणि पदार्थ त्यांनी चांगल्या प्रकारे त्या संपन्न झालेले आहेत, त्याची प्राप्ती केलेली आहे. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात व्यर्थ टवाळी का करिता. तुम्ही व्यर्थ निरर्थक या ठिकाणी टवाळी म्हणजे खटपट का बरं करता. या ठिकाणी नका करू घटापटा. जर तुम्ही या घटपट हे माया ब्रह्म या ठिकाणी त्यांच्या संबंधाने चिंतन करता, अनेक पदाच्या वेदातले प्रत्येक पदाच्या संबंधाने. तर पदार्थ संपन्नता व्यर्थ टवाळी का करता. माऊली म्हणतात उगीच व्यर्थ खटपट कशाला करता. अहो हरिनामी नित्य अनुसरता. जर तुम्ही हरिनामाचं नित्य अनुसरण केलं तर हे सार सर्वार्थी, सर्व वेदाचं सार हे आहे का वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. असं 18 पुराणं पण हेच सांगतात. सर्व शास्त्र दर्शनं पण त्यांचं मनोगत हेच आहे. तेव्हा सर्वांचं जे सार आहे ते सारासार विचार करा उठा उठी आणि नामधरा कंठी विठोबाचे, दुसरं काही करू नये. मग तुम्ही म्हणाल की मग पदार्थाचं ज्ञान संपन्नच प्राप्तच करू नये असा त्याचा अर्थ नाही. पण पदार्थाचं कितीही ज्ञान झालं आणि त्याच्याबरोबर नाम नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जरी आपण शास्त्राध्ययन केलं तर त्याला जर नामाचं पूट आपल्या अंतःकरणात नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. मुळात वेदाचंच असं आहे की ह्या असं सांगतात की एकदा एक वेद कंठात असणारा पुरुष नारदाला भेटला आणि नारदाला त्यांनी सांगितलं की सर्व वेद कंठात आहेत त्याच्यामध्ये आणि एकसुद्धा चूक कुठं होत नाही उच्चारणात. याच्यामध्ये ह्रस्व दीर्घ प्लुत स्वर सगळे योग्य रीतीनं मी म्हणतो. जर कुठं चूक असेल तर सांगा. तर बघा आजही जेव्हा वेद पारायण होतं तेव्हा त्याची सुरुवात होती ओम अग्निमिळे पुरोहितम, तर हरी ही ओम असं म्हणतात. त्याचं कारण काय, त्यांनी म्हटलं अग्निमिळे पुरोहितम. त्यांनी सांगितलं जर तुझी चूक झाली, नारदाने सांगितलं, तर चूक झाली का एक ह्या वडाच्या वृक्षाचं पान गळून पडेल. तितक्यात जितकी पानं होतील तेवढ्या तुझ्या चुका आहेत असं आपण समजू.
त्यांनी जेव्हा अग्नी मेळे पुरोहितम म्हटलं त्यावेळेला सगळं वडाचं पान वडाचा वृक्ष बोडखा झाला, सगळी पानं एकाच वेळेला पडली. कारण का तर त्याला त्यांनी नामाचं उच्चारण केलं नव्हतं. तुकोबाराय सांगतात हरी ओम तत्सत सूत्राचे जे सार प्रचुर रहित नाही कृपा हरि ओम तत्सदिती कृपा हरि ही ओम तत्सदिती सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग. हरि ही ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. असा हा सर्व पांडुरंगाचं नाव न घेता जर तुम्ही वेदाचं संपूर्ण अध्ययन केलं, कारण का त्या वेदाच्या मुळालाच विसरले. वेद यस्य निस्वतीचं वेदाः, त्या वेदाच्या परमात्म्याच्या निश्वासातून हे वेद आविर्भूत झालेले आहेत. त्यामुळं ते जरी अपौरुषेय असले तरी त्याचं मूळ अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचं नाम सोडून जर तुम्ही कितीही इतर नामाचं त्या ठिकाणी उच्चारण केलं तर तुम्हाला काही फल होणार नाही. म्हणून ही खटपट करताच कशाला? सरळ गोष्ट आहे. हरिनामी नित्य अनुस्मरता, हरिनामाचं नित्य अनुसरण केलं हे सारं सर्वार्थी. तुम्ही म्हणाल वेद तरी काय करतोय? वेद तरी परमात्म्याचाच महिमा वर्णन करतो. आणि परमात्म्याचा महिमा वर्णन करत असताना त्या वेदाचा पदपदार्थाचं चिंतन केलं तर आम्हाला परमात्म्याविषयीच प्रीती निर्माण होईल आणि आम्ही त्या परमात्म्याचीच सेवा ह्या तुम्हीच म्हणता ना शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका. आम्ही या शब्दाची सेवा केली, शास्त्राची सेवा केली तर आम्हाला तुम्हाला जे फल मिळतं ते फल मिळेल. मिळणार नाही का? मिळेल. परंतु कधी जर त्या पदपदार्थाचा अर्थ कळून फल मिळत नसतं, त्याची अर्थरूपता प्राप्त व्हावी लागते आणि त्याच्यासाठी लागणारा अधिकार संपादन करावा लागतो. तो जर संपादन केला नाही तर पदपदार्थाचं चिंतन म्हणजे हिसाब बराबर आहे छोकरा डुबता है. परवा आपण 1-2 वेळा म्हटलं, कोणीतरी फोन केला की छोकरा डुबता हे काय आहे, तर त्याचं थोडक्यात सांगतो. तर त्याच्यामध्ये असं सांगतात स्वामी महाराज सांगायचे की 4 इंजिनियर होते आणि ते एका नदीवर पूल त्यांना करण्यासाठी त्यांची योजना केली होती. तेव्हा ते सर्व साहित्य घेऊन ते यंत्र घेऊन ते आले होते. पुलाची उंची किती, रुंदी किती, त्याची सुरुवात दोन्ही तीराला कुठपासून करायची याच्यासाठी ते आले होते. दुपारी ते एका झाडाखाली एका विहिरीच्या जवळ बसलेले होते आणि तितक्यामध्ये काय झालं, कधी कधी पाऊस येतो. आता आपल्याला माहिती आहे पावसाचं आता लहरीपणा जास्तच वाढला, तर त्याच्यामुळं कधी यायचं कधी नाही यायचं, कुठं वर्षाव करायचा त्याच्या लहरीवर अवलंबून आहे, कधी अतिवृष्टी कधी अनावृष्टी. तर ते इंजिनियर बसलेले असताना त्या ठिकाणी वर कुठेतरी पाऊस झाला आणि एकदम पूर आला नदीला आणि लहान मुलं जी होती त्यांची शाळा सुटली, पलीकडच्या गावाला जायचं होतं, मध्ये नदीला पूर आला. तेव्हा त्यांना वाटलं की हे पलीकडं आपण कसं जाणार आता ह्या पुरामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं, इंजिनियर साहेब आम्हाला पलीकडं जायचं होतं, आता काही जाता येत नाही. ते म्हणजे थांबा थोडं, तुम्हाला आम्ही बरोबर मार्ग सांगतो. मग त्यांनी त्या पट्ट्या टाकल्या यंत्राच्या, तर काही ठिकाणी 3 फूट, काही ठिकाणी 5 फूट, काही ठिकाणी 7 फूट असे ते पाण्याची पातळी होती. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही किती मुलं आहेत? ती काही 10-20 मुलं होती. त्यांनी उंची मोजली तर त्याच्यामध्ये सर्वात बुट्टा मुलगा होता तो 3.5 फुटाचा होता आणि सर्वात उंच होता तो त्या ठिकाणी 6 फूट 2 इंच होता. त्यांनी पाहिलं, त्यांची सरासरी काढली, सरासरी निघाली त्याच्या ठिकाणी 3 फूट आणि त्यांनी पुन्हा ह्याची सरासरी काढली नदीच्या पात्राची, ती सरासरी निघाली 3 फूट आणि यांची उंची निघाली 3.5 फूट सरासरी. त्यामुळे 3 फूट पाण्यातून अगदी बुटका मुलगासुद्धा जाऊ शकतो, आहे की नाही? उंच जाईल याच्यात काय नवल आहे असं त्यांनी हिशेब करून सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही सगळे जाऊ शकता, काहीच हरकत नाही.
कारण का आम्ही गणित केलं. गणित हे जवळजवळ वेदांत शास्त्राची तुलना करावं इतकं तंतोतंत शास्त्र आहे. त्यामुळे तुम्ही आता पलीकडे जाऊ शकता, सगळे निर्धास्तपणे जा. कारण पाण्याची सरासरी उंची फक्त 3 फूट आहे. हा 3.5 फुटाचा मुलगा आहे, याला पाहतं कोणीतरी खांद्याला धरा, हाताला धरून त्याला न्या पलीकडं, त्याच्या छातीपर्यंत पाणी येईल. आणि जेव्हा ते जायला लागले तेव्हा ज्या ठिकाणी 8 फूट पाणी होतं तो मार्ग लागला, तेव्हा हा जो 8 फुटाचा मुलगा आहे तोच आपलं 6 फूट 2 इंचाचा तोच बुडायला लागला. ते म्हणे हा तर मोठाच मुलगा अलीकडंच बुडायला लागला, पुढं ते यांचं काय होणार? ते म्हणे नाही, पण मी गणितामध्ये हिसाब केलेला बराबर आहे, 3 फूट उंची आहे. तर तो दुसरा म्हणायला लागला अल्लाह का बिस्मिल्लाह का हिसाब तो बराबर है, छोकरा क्यों डूब रहा है. तसं या ठिकाणी हे पदार्थाचं ज्ञान झालं की असंग आत्मा आहे, निर्विकार आहे, परमार्थिक सत्तावान आहे, आणि बाकीचं जे सर्व आहे ते कल्पित आहे. कल्पित पदार्थ अधिष्ठानाची लाभहानी करू शकत नाही. अशा प्रकारचा कल्पित पदार्थ जिथं भासतो तिथं त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. माया आणि माया कार्य हे शून्य रूप आहे. असंग आत्म्याच्या ठिकाणी त्यांचा स्पर्शसुद्धा नाही. आत्मा अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचा आहे. हे सगळे पदाचे अर्थ त्याला ज्ञात होतात, परंतु त्याच्या अनुभूती करताना मात्र हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे, अशा प्रकारची स्थिती होते. स्वामी महाराजांनी घडलेली गोष्ट सांगितली. मी सर्व नावं सांगत नाही. त्यांच्या गुरूंचे असणारे गुरुबंधू ते काशीला राहत होते आणि योगायोगाने त्यांच्या 2 पत्न्या मरण पावल्या. तेव्हा त्यांनी पुनर्विवाह नंतर केला होता. तर दुसरी पत्नी जेव्हा मरण पावली तर तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झालं. त्यांनी आपल्या गुरुबंधूंना हे पत्र पाठवलं की मी अत्यंत पत्नीच्या वियोगाने व्याकुळ माझं अंतःकरण झालेलं आहे, मला झोप येत नाही, मला करमत नाही, अशा वेळेला तू मला भेटायला ये. म्हणून त्यावेळेला स्वामी महाराज ते विद्यार्थी दशेत होते, त्यांना घेऊन ते काशीला गेले. काशीला गेल्यावर त्यांनी रडायला सुरुवात केली. त्यांनी पुन्हा त्यांना समजावून सांगितलं. नंतर स्नान वगैरे झालं आणि पूजा अर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता भोजन करा. ते भोजन करायला बसले. पुन्हा त्यांनी रडायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की तुझी वहिनी जर असती तर आज व्यवस्थित तुम्हाला जेवणाची हे व्यवस्था करता आली असती, परंतु आज काही ती नसल्यामुळं हा प्रसंग आला. त्यांनी पुन्हा समजावून सांगितलं आणि नंतर भोजनाला बसल्यावर ते पुन्हा त्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या आणि त्यांचा हात जो घास आहे तो तोंडात जाईना. तेव्हा ते परत रडायला लागले. सकाळपासून 2-3 वेळा समजावून सांगण्याच्या झाल्या होत्या, परंतु ते इतके विद्वान होते की आजही न्यायशास्त्रात त्यांच्यासारखा या शतकात कोणी पंडित झालेला नाही. आणि सर्वच दर्शनांचं किंबहुना काशीमध्ये ज्याला गुरुत्व म्हणतो शास्त्रदृष्टीनं त्याचं ते भूषवित होते. आणि मग ते थोरच महापुरुष होते, परंतु त्यांना हा शोक काय आटोपला नाही. आपण म्हणतो की या ठिकाणी असं आहे, एकदा आपण पहिल्यांदा अज्ञानी असतो, नंतर मग काय आहे विक्षेप, आवरण आहे की नाही, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती, अशा प्रकारचा हा क्रम आहे चिदाभासाचा, आहे की नाही. चिदाभासाच्या ह्या अवस्था आहेत. ज्या वेळेला मनुष्य आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जातो त्यावेळेला चिदाभास जो आहे तो आपल्या विशेष रूपाचा बात करून आत्मस्वरूपात जातो की नाही. जो मनुष्य हे सांगतो, ऐकतो त्यांचाही आणि सांगतो त्याचाही, हा चिदाभास जो आहे तो आत्मरूप होऊन जातो. बाकीच्या अनात्म पदार्थाचं तादात्म्य सोडलेलं असतं आणि आत्मा कसा आहे सच्चिदानंद रूप. तिथं शोक आहे का? तिथं नाश ह्या आनंद, वृत्त्यात्मक आनंद तरी आहे का? वृत्तीचा शोक तरी आहे का? त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ह्याला सुद्धा त्या अहमला अहमवृत्तीला भ्रम म्हटलेला आहे. अशी खरी स्थिती आहे की नाही. जेव्हा शास्त्र बरं हे सगळ्यांना कळालेलं नाही का? कळालेलं आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम. मग अशा वेळेला
त्या आजही जर आपण पाहिली तर मला वाटतं की काशीमध्ये त्यांच्या इतकं ग्रंथालय आणि इतक्या दुर्मिळ ग्रंथाची उपलब्धी कुठेही होणार नाही, इतकं ग्रंथाचं भांडार आहे. आमचे वेदमूर्ती असणारे प्रातस्मरणीय वंदनीय गणेश्वर शास्त्रीजी, त्यांच्या जर खोल्या पाहिल्या तर मध्ये फक्त बसणे इतकी जागा असते आणि समोरून सगळे ग्रंथ मांडलेले असतात. सगळे ग्रंथच असतात, काही उघडलेले काही मिटलेले अशा, कारण त्यांचं जीवनच आहे केवळ शास्त्राला पूर्णपणे समर्पण करणं. अशा स्थितीमध्ये शास्त्रचिंतन करणारी ती व्यक्ती जिथं जिथं पाठभेद असतील, जिथं मुद्रण दोष असतील, त्यांनी त्यांची दृष्टी गेल्यानंतर त्यांनी दुरुस्त केलेले ग्रंथ आज प्रचारात आहेत. एवढे ते महान होते. आणि जेव्हा ते यांच्या डोळ्यातून परत परत अश्रू यायला लागले आणि त्यांच्या कपाट सर्व ग्रंथाने भरलेले होते, तर त्या गुरुबंधूंनी सांगितलं, म्हणे काड्याची पेटी आहे का? तर ते म्हणे काड्याची पेटी कशासाठी पाहिजे? म्हणे हे ग्रंथ जाळतो म्हणे सर्व. जर हे एवढ्या काय नेदी चित्ता शांती आईशी विद्याकाशाला, जर ज्या विद्येचं ग्रहण करून तुम्हाला चित्ताला शांती मिळत नसेल तर त्या ग्रंथाची काय गरज आहे? असं म्हणून ते म्हटले की हे ग्रंथ पेटवून देतो, कारण यांचा काही उपयोग नाही. स्वामी परमहंस रामकृष्ण परमहंसाने असं लिहिलं की भगवत प्रेमाचे ग्रंथ हे आता भक्तिरसामृत सिंधू ग्रंथात आम्ही थोडंसं चिंतन करतो, तर त्याच्यामध्ये भगवत प्रेम सोडून दुसरं काही वर्णन नाही. परंतु ते म्हणतात की असे भगवत प्रेमाचे खूप ग्रंथ वाचले तरी तुमच्या अंतकरणातून एक ठिपूससुद्धा प्रेम होऊ शकत नाही. मग पदपदार्थ कळले नाही का? सगळे कळले. भक्तीचा अधिकारी काय, विषय काय, संबंध काय, प्रयोजन काय, प्रीती कशी येते, कोणता त्याचा क्रम आहे, सर्वच्या सर्व जरी कळलं म्हणून काय अंतकरणामध्ये प्रेम होत नाही. प्रेम देवाचे हे देणे, भगवंताने दिलं तरच ते प्रेम मिळत असतं. तेव्हा त्यांनी असं सांगितल्यानंतर मग ते महापुरुषच होते, ते लगेच ताबडतोब शांत झाले आणि त्यांनी सांगितलं, मला तुझ्या म्हणण्याचा अर्थ कळला, आता यापुढे मी शोक करणार नाही. असं सांगतात की मरेपर्यंत कितीही प्रतिकूल घटना झाले तरी त्यांचं अंतकरण शेवटपर्यंत निर्विकारच दिसायचं. त्यांना कधी पुन्हा काय निंदा मोटकी ऐके, कपाळ धरुणी ठाके, थेमेनी विरे, वारेनी शोके, चिखलू जैसा, असं कधी झालं नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो, अशा प्रकारचं जे स्थिती आहे अंतकरणाची समता तीच त्यांची राहिली. महापुरुषच होते ते. जर याचाच अर्थ असा होतो की पदपदार्थ संपन्नता, पदपदार्थ किती जरी संपन्न केले, त्यासाठी किती कष्ट केले, हिशेब सगळे शास्त्रातले कळले तरी अनुभव येईलच असं नाही. पण हरिनामी नित्य अनुस्मरता हे सार सर्वार्था. जर आपण भगवंताचा नामधारक जो आहे तर नाम, त्याच्याविषयी सांगितलं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नाम घेतलं आणि त्याचं जीवन व्यर्थ झालं असं कुठेही सिद्ध होत नाही. नामस्मरण हे असं साधन आहे की ज्या साधनामध्ये कधीही त्या प्रतिबंध त्या साधनावर मात करू शकत नाही. ते उलट प्रतिबंधाचा निवृत्ती करून ते आपल्याला इप्सिताची निश्चित प्राप्ती करून देतं आणि तेही नामस्मरण साधनही सुलभ आहे. शास्त्र चिंतन करण्याला लागणारे जे श्रम आहे तेवढे श्रम त्याला करावे लागत नाही. योगादिकांचा अनुष्ठान करताना लागणारे जे श्रम आहे तेही श्रम त्याच्यामध्ये होत नाही. एकदम सुलभ असं साधन. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. हे फक्त पूर्वपुण्याची जोड असली तरी सर्वात सुलभ अशा प्रकारचं साधन आहे. आणि ज्ञानोबराय कलियुगातील सर्व हीन दीन जनांना हाच उपदेश करतात की हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी, हे सर्वांचं सारच आहे असं सांगतात. आणखी याविषयी सांगतात, इथं असं लिहिलं का, हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी, हे सर्वांचं सार आहे, सर्वांचं सार आहे. आणि जे जे काही तुम्हाला इतर साधनापासून होणारे लाभ आहे ते सर्व लाभ ह्या नामस्मरणापासून सहजच प्राप्त होतात. हरिनाम सर्वपंथी पावे न लगे आर्थी, जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले.
एक गोष्ट सांगतात की आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पंथ आहेत, म्हणजे अनेक मार्ग आहे, परंतु अनेक मार्गांचं गंतव्य प्राप्यस्थान मात्र एकच आहे, परमात्मा. सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. सर्व जरी साधनं केली तरी ते एका परमात्म्यालाच प्राप्त करून देणारे आहेत. परंतु ते जेवढे पंथ संप्रदाय धर्म आहेत त्या धर्मांचं जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने काय केलं, आपले इष्ट देवता त्यांनी वेगवेगळी ठरवलेली असेल, पण त्या इष्ट देवतेचं जे ठेवलेलं नाम आहे आणि त्या नामाचाच उच्चार किंवा साधना सांगितली जाते. म्हणून बाकीच्या साधनामध्ये वेगवेगळं असेल, परंतु हरिनामाविषयी सर्वांचं एकाच हरीची वेगवेगळी नावं ठेवली, परंतु सर्व पंथी हरिनाम, सर्वच मार्गामध्ये सर्वच पंथामध्ये हरिनाम हे हरिनामाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. म्हणजे हरिनामच सर्वांनी हरिनामाचंच सर्वांनी अनुष्ठान करावं असं सर्व पंथ सांगत आहेत. पाहावे न लगे यार्थी, यासाठी वेगळं काही पाहावं लागतं असं नाही, सरळ उघड्या डोळ्यांनी दिसतं. जेवढे ह्या आध्यात्मिक पंथ मार्ग आहेत ते सगळे मार्ग हरिनामाचाच उच्चार करण्याला सांगतात. जे अनुसरले ते कृतार्थी. आणि ज्यांनी इतर साधनांचा अवलंब न करता केवळ श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक याच नामसाधनेचं अनुसरण केलं ते कृतार्थी, ते कृतार्थ झाले. कृतार्थ झाले म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे किंवा जे आपलं इच्छित वस्तू प्राप्त करायची ती प्राप्त झाली की तो माणूस कृतार्थ होत असतो. म्हणजे जे करायचं ते माझ्या जीवनामध्ये घडलं म्हणून ते कृतार्थ होतात. आणि ते भवपंथा मुकले. आणि हे नामाचं साधन करणारे जो भवपंथ आहे म्हणजे नामपंथ ज्यांनी धरला त्यांचा भवपंथाला ते पारखे झाले, मुकले. म्हणजे त्यांना भवपंथाला म्हणजे जन्ममरण परंपरेला परत कधीही यावं लागत नाही. आणि ह्या नामपंथाला आयुष्यात एकदा जरी नामस्मरण केलं तरी तो भवपंथाला मुक्तो, म्हणजे तरी त्याला जन्माला यावं लागत नाही. आणि एकदा केलेलं नामस्मरण ते पण जर आळसाने, भावाने, दंभाने कसंही केलं असलं, कालच आपण चिंतन केलं, तरी त्याला पुन्हा जन्ममरण परंपरेत यावं लागत नाही. स्वामी अखंडानंद सरस्वतींनी भक्ती सर्वस्वामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, गोष्ट सांगितलेली आहे की नामाचं असं महात्म्य आहे की एकदा नामस्मरण केलं तरी तो भवपंथाला कसा मुक्तो याविषयी त्यांनी एक विनोदी गोष्ट सांगितलेली. तर एकदा असं झालं की एका घरामध्ये सर्व लोक पारमार्थिक होते. प्रत्येकजण सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मीपासून सुरुवात करत होता, तर संध्याकाळी झोपण्याच्या वेळेला सुद्धा तो प्रत्येक ओमा असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय अशी प्रार्थना करीतच निद्रेच्या अधीन होत होता. म्हणजे असुप्तेर अमृते कालम नयेत वेदांत चिंतया, याप्रमाणे ते सर्व असुप्तेर अमृते कालम काय नयेत नामचिंतया, नामाचं चिंतन करणारे ते होते. आणि त्या घरामध्ये आपले जे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी अशा प्रकाराने सन्मार्गाने उपजीविकेचं साधन करायचं आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम अशा प्रकारची त्यांची जीवनशैली किंवा दैनंदिनी झाली होती. परंतु दोन भावापैकी एक भाव असा होता की तो कधी देवाचं नाव घेत नव्हता. त्याला फक्त काय पैसा मारो परमेश्वर, पैसा मिळवणं व्यापारामध्ये एवढंच त्याचं ध्येय होतं. आणि त्यांच्या घरी नेहमी साधू येत असत. तेव्हा एक संत आले, त्यांनी तिथं त्यांच्या घरीच मुक्काम केला. तेव्हा या मोठ्या भावांनी सांगितलं की आपल्या घरातले सर्वच्या सर्व लोक हे पारमार्थिक साधक आहेत, परंतु हा आमचा छोटा भाऊ हा मात्र रामनाम कधीच घेत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही काही करा पण त्याला एकदा तरी नामस्मरण करायला प्रवृत्त करा असं सांगितलं. ते साधू म्हटले पाहतो. ते त्याला नेहमी म्हणत की तू एकदा राम राम म्हण. तो मी म्हणणार नाही. म्हणजे राम राम म्हणणार नाही असं नाही, मी म्हणणार नाही, कारण असं इतकं त्याचा बाणा होता. तर तो काही नामस्मरण करेना.
एक दिवस साधू एकटेच खोलीत असताना सगळे लोक कामाला गेले आणि तो काही भोजनाच्या निमित्ताने वगैरे तो छोटा भाऊ लहाना भाऊ त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर यांनी त्याला सांगितलं, तू एकदा राम राम म्हण. तो म्हणला, म्हणणार नाही. मी तुला सांगतो म्हण. तो म्हणे, काही झालं तरी म्हणणार नाही. हे होते बलदंड साधू. त्यांनी पकडला त्याचा गळा, त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसले आणि त्यांनी सांगितलं, जर आता तो राम राम म्हटला नाही तर मी तुला मारून टाकणार, गळा दाबून श्वासावरोध करून मारून टाकणार. आता मृत्यूच्या भीतीनं त्याला एकदा राम राम, तो दोनदा नाही म्हटला राम राम, एकदाच राम म्हटला. त्याला त्यांनी सोडून दिलं. पुढं त्याला नैसर्गिक मरण आलं. त्यावेळेला त्या ठिकाणी यमदूतही आले आणि विष्णुदूत आले. कारण पापही केलेलं होतं. राजासारखं एकदा राम पण म्हटला होता, तो नारायण म्हटला होता, हा राम म्हटला. म्हणून त्याला सांगितलं की आता हे दोन्ही आलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं, पण हा राम म्हटलेला आहे आणि त्याचं पुण्य नेहमीच अधिक आहे. आणि तर त्याला कमीत कमी एवढा तरी हक्क आहे की त्याला अगोदर नरकाला जायचं की स्वर्गाला जायचं. ह्या राम म्हटल्यावर हा वैकुंठ जाईल. पण एकदाच राम म्हटल्यामुळं हा फक्त वैकुंठाला जाईल आणि जाईपर्यंत आणि तिथं पोचेपर्यंत भगवंताला चतुर्भुज रूपात पाहिल, बाकीच्या वैकुंठाचं ऐश्वर पाहिल आणि भोगायच्या आतच पुन्हा त्याचं पुण्य संपलं की तया पुण्याची पावटी सरे, मग तो खाली येईल आणि मग तो तुमचं गिऱ्हाईक आहे. पण याला पापाचं फल आधी भोगायचं का पुण्याचं फल भोगायचं याविषयी याला स्वातंत्र्य देण्यात येईल. आणि मग त्यांनी विचारलं त्याला, तुला पुण्याचं फल पाहिजे का पापाचं फल? तर त्यांनी सांगितलं, पाप आधी काही तुला खूप काळ दुःख भोगावं लागेल, पुण्याचं फल थोडं आहे परंतु ते तुला पाहिजे असेल तर अगोदर मिळेल. तर त्यांनी सांगितलं, काही नाही, मला पुण्याचं फल अगोदर पाहिजे. म्हणून त्याला वैकुंठात नेलं. वैकुंठात नेल्यानंतर त्याला परमात्म्यासमोर उभं केलं. परमात्म्याने सांगितलं, तुला काय पाहिजे? आता थोडा काळ जो इथं आहे, तुला जे पाहिजे तू माग. त्यांनी काय सांगितलं, मला ताबडतोब मृत्यूलोकामध्ये पाठवा. त्यांनी विचारलं, मृत्यूलोकात कशासाठी पाठवा? आता वैकुंठात आले ना. ते म्हणे, तुझं नाम घेतलं तरीसुद्धा मनुष्य पुन्हा नरकात जातो असेल तर त्याचं नाव कोणीही घेऊ नका, अशा प्रकारची एक प्रचाराची मोहीम मला मृत्यूलोकामध्ये करायची आहे. असं सांगितल्यावर भगवान परमात्मा म्हटले, त्यांचं तर आवडीचं काय आहे? नाम आहे. भगवंताचं नाम घेता कंठी, पुढे उभा जगजेठी, असं त्याचं नामाचा महिमा वर्णन केलेला आहे. तर मी सांगतो, कोणीही परमात्म्याचं नाव घेऊ नका. एक लालूच म्हणून जरी वैकुंठामध्ये नेलं तरी पुन्हा नरकात जाणं काय अपरिहार्य राहतं. असंच भगवंताच्या नावाचं एवढा मोठा झालेला हा प्रचार प्रसार हा काही योग्य नाही असं सांगतो. भगवान म्हटले, तसं नाही, तू आता वैकुंठातच राहा, परत जाऊ नको. म्हणजे या नामाचा असा महत्त्व आहे की जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले. आता तो मुकला का नाही भवपंथाला? तर येणं जाणं त्याचं कुंठित झालं. जन्म मरण परंपरेपासून तो मुक्त झाला. मग कुळ तरले तयाचे, जेही स्मरण केले नामाचे, भय नाही त्या यमाचे, सर्व ग्रंथी बोलियले. आता तयाचे कुळ तरले, त्या नामामध्ये काय सर्वच्या सर्व कुळं ते आहे ती तरुण जातात. मातृवंश आणि पितृवंश, काही ठिकाणी 21 कुळांचा उद्धार होतो असं म्हटलेलं आहे. काही 42 कुळीची केली उद्धरणं असंही म्हटलं जातं. त्याची 21 मातेचे आणि 21 पित्याचे सगळे पूर्वज हरिहरी म्हणता उद्धरून जातात असं सांगितलं. हरिपाठामध्ये काय सांगितलं? अनंत काय दोन्ही पक्षपाही उद्धरती आणि कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो असं हरिपाठामध्ये सांगितलं. प्रमाण आठवत नाही. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले असंही वर्णन केलं. आणि तुका म्हणे, कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. कोट्यावधी कुळं पुनीत होतात. याचा अर्थ जर नामधारक असेल तर त्याच्या सर्वच्या सर्व कुळांचा, कोट्यावधी कुळांचा म्हणजे अनादी काळापासून त्याचे जे वंशाला प्रारंभ झाला तिथपासून सर्वच्या सर्व मुक्त होतात, भवबंधातून सुटतात असा नामाचा महिमा आहे. जीही स्मरण केले नामाचे तयाचे कुळ तरले, ज्यांनी नामस्मरण केलं त्यांच्या कुळाचा उद्धार झाला.
भय नाही यमाचे, आणि त्याला यमाचं कोणतंही भय नाही. सर्व ग्रंथी बोलिले, हे सर्व ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्या ध्रुव बाळ जो आहे ना, जेव्हा ते विमान आलं तेव्हा त्याला वर जायचं, तेव्हा सांगतात की यमाने मस्तक नमवलं आणि मस्तक खाली केलं. कशासाठी? तर ध्रुव बाळाने त्याच्यावर पाय ठेवला आणि मग तो त्या आढळपदाकडे जाण्यासाठी विमानामध्ये आरूढ झाला असं सांगितलं जातं. आणि याला प्रमाण काय आहे? सर्व ग्रंथी बोललेले, सगळ्या ग्रंथामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, आईशे बहुता ग्रंथी बोलिले. न लगे धन न लगे मोल, न लगती कष्ट बहुसाल, कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही सर्वथा. न लगे धन न लगे मोल. आमचे एक जवळचे महापुरुष होते, तर ते अखंड नाम स्मरण करायचे. जर त्यांना कोणी बोलायला लागला दुसऱ्या विषयावर, ते म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणायचे. तुम्हाला माहीत असते ते विठ्ठल विठ्ठल म्हणा सारखं. तर त्यांना म्हटलं तुम्हाला नामाची आवड कशामुळं लागली? ते म्हणे फार खरं सांगू का, काय होतं की मी सावकारी करतो अजूनही म्हटले, आणि मला फक्त पैसा सोडावा वाटत नाही याच्यासाठी, आणि परमार्थ तर करायला वाटायचा, पण कशामध्ये सगळ्यात खर्च कमी आहे तर नाम घ्यायला काहीच लागत नाही. त्यामुळं पूजा अर्चा वगैरे हे नको, म्हणून मी हे नाम हे साधन स्वीकारलं असं ते विनोदानी म्हणायचे. कारण ते मोठे दानशूर पण होते. न लगे धन न लगे मोल, त्याला धनही लागत नाही आणि काही किंमत पण मोजावी लागत नाही. न लगती कष्ट बहुसाल, आणि बहुसाल म्हणजे अनेक वर्षपर्यंत फार कष्ट किंवा श्रम भोगावे लागतात असंही नाही. कीर्तन करिता काळवेळ नाही नाही सर्वथा. कीर्तन करीत असताना काळवेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्षपाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. अशा प्रकारची स्थिती आहे. कीर्तन करिता काळवेळ नाही नाही सर्वथा. कीर्तन करीत असताना कोणत्याही प्रकारची काळ किंवा वेळ म्हणजे त्याला अमक्याच काळात करायचं, अमक्याच वेळेत करायचं असं वेळ काळाचं त्याला कोणतंही बंधन नाही. हरी सर्व काळ अविकळ, स्मरे तो योगिया धन्य केवळ, त्याचे निदर्शन सर्व काळ सुफल संसार होतसे. हरी म्हणजे श्री हरी जो परमात्मा आहे, तो परमात्मा कसा आहे तर अविकळ आहे. विकल म्हणजे ज्याच्यामध्ये वैगुण्य, काही त्रुटी किंवा व्यंग आहेत त्याला म्हणतात विकळ, आणि अविकळ म्हणजे परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकलता किंवा व्यंग नाही. जसं खडीसाखर आहे, ती खडीसाखर सर्वांगानेच गोड आहे, त्याप्रमाणे तिच्यामध्ये कुठेही कडूपणा, तिखटपणा किंवा खारटपणा नाही, ती सर्वच गोड आहे. तसं परमात्म्याचं स्वरूप हे अव्यंग आहे. आणि स्मरे तो योगिया धन्य केवळ, आणि जो केवळ त्या परमात्म्याचं स्मरण करतो तर तो योगी म्हणजे तो भक्तयोगी, भक्ती करणारा, नामभक्ती करणारा पुरुष तो धन्य आहे, त्याला धन्यवाद देतात. त्याचेनी दर्शन सर्व काळ सुफळ संसार होतसे. आणि त्याचेनी दर्शन, जर त्या ठिकाणी त्याचं जर सर्व काळ दर्शन झालं, म्हणजे असा नामधारक पुरुष आहे, त्याची जर भेट झाली, त्याचं दर्शन झालं, त्याची सेवा घडली, त्याची संगती घडली, तर सुफळ संसार होतसे. आपला संपूर्ण संसार हा सफल होऊन जातो. आधी संसार सुफल झाला गे माये, देखिलेले पाये विठोबाचे, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशी त्याच्या संगतीत जो जातो त्याच्या ठिकाणी देखील अशा प्रकारची स्थिती होते. त्याचे निदर्शन सर्व काळ सुफळ संसार होतसे. त्याचेनी दर्शने सर्व काळ, या ठिकाणी त्याचं जे दर्शन झालं तर, आणि ते दर्शन सर्व काळ झालं तर सगळा संसार सुफळ होतो, किंवा त्याचं दर्शन झालं तर संसार सर्व काळ सुफळ होत असे. सर्व काळात म्हणजे कायमचा नित्य तो संसार सफल झाला. संसार सफल झाला म्हणजे काय तर त्याला परमात्म दर्शन होतं. देखिले पाय विठोबाचे. ज्ञानदेवी जप केला, मन मुरडूनी हरी ध्यायला,
तेने सर्वांगी निवाला हरीच झाला निजांगे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवी जप केला. ज्ञानोबारायांनी जप केलेला आहे, नामजप केलेला आहे. आणि नामजप करताना केवळ मुखाने तो जप केला नाही, तर मन मुरडून हरी ध्यायला. त्या मनाला मुरडवलं म्हणजे मनाला अंतर्मुख केलं. बाहेर धावणारं जे मन आहे ते मन आम्ही अंतर्मुख केलं. म्हणजे मुखातून भगवंताचं नाम आणि अंतकरणात भगवंताचं ध्यान, हे वारकऱ्याची खरी जीवन पद्धती जी आहे किंवा साधना जी आहे ती साधना निळोबारायत एकाच शब्दात सांगतात. हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. मुखामध्ये भगवंत नामस्मरण आणि हृदयामध्ये परमात्म्याचं ध्यान, यालाच खरं परमार्थ साधन म्हणतात असं निळोबाराय म्हणतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानदेवी जप केला. काही लोक काय करतात, म्हणतात की आम्ही पूर्वी नामस्मरण करण्यापूर्वी स्वामी महाराज सांगायचे की आमच्या अंतकरणात काही विकार नव्हते, पण नामस्मरण करायला लागल्यानंतर आमच्या अंतकरणात काही विकार झाले आणि आमची 12 वर्ष, असे पण लोक आढळतात की ज्यांनी 13 कोटी जप झाल्यानंतर समर्थांनी सांगितलं की 13 कोटी जप झाले की तुमच्या इष्टाचं दर्शन निश्चित होतं. ते म्हणतात इष्टाचं दर्शन आम्हाला झालं तर नाही, पण स्वप्नात पण झालं नाही. उलट आमच्या अंतकरणामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या निषिद्ध गोष्टी अजून आमच्या अंतकरणात त्या निषिद्ध कर्म करण्याच्या वासना राहिलेल्या आहेत, असे प्रामाणिकपणे काही सांगणारे लोक असतात. तेव्हा स्वामी महाराज म्हणायचे की याचं कारण असं आहे की हे तुम्ही जे साधन जे केलं तर त्या साधनामध्ये जीवी माशी संगे अन्न सुखनिधी ते भोजन. जर एखाद्याने किती पक्वान्नाचं जेवण केलं आणि त्याच्याबरोबर जर माशी गेली तर ते काय होतं, त्याला वांती करायला लावतं, ते त्याला पचत नाही. तसं ह्या अंतकरणामध्ये काय भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. हे ओंगळवानं भजन आहे. भजन वास्तविक ओंगळवानं भजन नसतं, पण त्याचा संबंध झाला ओंगळवाण्या पदार्थाचा. तर असा जो पुरुष आहे त्यांनी हे नाम केलेलं नामस्मरण त्याला जे काही पूर्णपणे समाधान ते न देत नाही. याचं कारण नामाचे आपले पुढे येणारच आहेत. नामाचे 10 अपराध सांगितले. त्या दशापराध रहित होऊन जर हे नामस्मरण केलं तर ते त्याला तत्काल आधी संसार सुफल झाला गे माये ही अनुभूती प्राप्त करून देतं. विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. आपण जसं एखादा मनुष्य किती जरी पथ्य आपलं औषधं घेत असला आणि पथ्य पाळत नसला तर त्याला त्या रोगाचा उतार होत नाही. तसं नामाचं साधन जे आहे ते दोष विवर्जित आणि ह्या दशदोष विवर्जित नामाचं स्मरण करावं. याचा अर्थ एक मात्र आहे की नामस्मरण हे साधन वाया मात्र कधी जात नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. योगिया धन्य केवळ हरी सर्व काळ अविकळ स्मरे तो योगिया धन्य केवळ त्याचे निदर्शन सर्व काळ सुफळ संसार होतसे. ज्ञानदेवी जप केला मन मुरडोनी हरी ध्यायला तेने सर्वांगी निवाला हरीच झाला सर्वांगे. ज्ञानोबारायांनी जप केला मन मुरडोनी हरी ध्यायला. हरी ध्यायला म्हणजे हरीचं ध्यान केलं, परंतु कसं केलं, मन अंतर्मुख केलं. बाहेर धावणारं जे मन होतं ते मन अंतर्मुख केलं आणि हरीचं ध्यान केलं आणि मग परमात्म्याच्या नामाचा जप केला. आणि त्यामुळं आमचा अनुभव काय आहे, तेने सर्वांगी निवाला. ज्ञानोबारायांचं अंतकरण किंवा सर्वांग या ठिकाणी निवालं म्हणजे शांततेला प्राप्त झालं किंवा शांत भावाला आल्हादाला परमानंदाला प्राप्त झालं. एवढंच नाही तर हरीच झाला निजांगे. ऐशे हरीचे दास हरिरंगी रंगले हरीच होनी ठेले एकाएकी हरीच झाला निजांगे. आता मग असं जर नामस्मरण इतकं अमोघ साधन आहे तर सर्व लोकांनी नामस्मरण का बरं करू नये, तर का करत नाही याविषयी ज्ञानोबाराय ह्या पुढील 68 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. सर्व व्यापक सर्व देही आहे
परिप्राणियासी सोय न कळे त्याची परमार्थ तो कडू विषय तो गोडू तया अवघडू संसार नामाचे साधन जिव्हे लावी बाण तया अनुदिन जवळी असे धारणा धीट जरी होय विनाट तया प्रेमे वैकुंठ जवळी असे सुलभ आणि सोपारी केले से दातारे आम्ही एकसरे उच्चारिले ज्ञानी यासी ज्ञान ज्ञान देवी ध्यान कलिमल छेदन नाम एक परमार्थ तो कडू विषय तो गोडू तया अवघडू संसार सर्व व्यापक सर्व देही आहे परी प्राणी याशी सोय न कळे याची परमात्मा कसा आहे तर सर्व व्यापक आहे आणि सर्व देही आहे परमात्मा सर्वांच्या प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात परमात्मा व्याप्त आहे तो सर्व व्यापक आहे म्हणजेच प्रत्येक प्राणीमात्राच्या देहात त्याचं वास्तव्य आहे परी प्राणी अशी सोय नकळे त्याची परंतु प्राणीमात्राला त्याचा सोय किंवा त्याचा मार्ग मात्र सापडत नाही म्हणजे परमात्मा सर्व व्यापक आहे परंतु त्याची उपलब्धी मात्र प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात होत नाही मग जरी नसली होत तर परमात्मा आहेच ना मग तो कृतार्थ व्हायला काय हरकत आहे परमात्मा सच्चिदानंद रूप आहे त्यानेच त्याला व्यापलेला आहे सर्व व्यापक तोच आहे तर त्या जीवाच्या अंतःकरणात तो आहे परंतु असं आहे की जरी तो सर्व ठिकाणी असला तरीसुद्धा तुकाराम महाराज म्हणतात अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी पण नाम नाही तोंडी कैसा तरी जर अनुहात ध्वनी सगळ्यांच्याच ठिकाणी चालू आहे आजपाजप चालूच आहे या ठिकाणी सोहम अहम साह हे सुद्धा आपलं श्वास सांगतच आहेत तरीसुद्धा त्याला त्याचं चिंतन केलं पाहिजे हे कशासाठी तर त्याच्यासाठी सांगतात आता हा प्रकाश आहे परंतु ह्या प्रकाशात आपण व्यवहार करू शकतो सर्व व्यवहार परंतु हा सर्व प्रकाशाच्या माध्यमातून किंवा त्याच्या उपस्थितीतच चाललेला आहे त्याच्या साक्षीतच चाललेला आहे असं जरी असलं जरी एखाद्याला वाटलं की आता या ठिकाणी हा जो कापूसाचा एक गोळा आहे छोटासा तर त्या कापसाला जाळायचं तर काय करावं लागेल त्याला तो कोणता बैरगोल भिंग घ्यावा लागेल त्याच्यामध्ये ती किरणं एकवटतील आणि मग त्याची जी उष्णता आहे ती त्या ह्याला काय घेईल कापसाला तंतूला कापसाच्या जाळील अशी स्थिती आहे त्याचप्रमाणे हा जरी ध्वनी अनुहात नाद आहत न करता नामस्मरण अखंड होतच आहे या ठिकाणी परंतु जर आपण तोंडाने त्याला विशेष भावाला आणलं नाही तर त्या ठिकाणी तुमच्या संसार बंधाची निवृत्ती होणार नाही म्हणून म्हणतात की प्राणी अशी सोय न कळे याची प्राण्याला याचा सोय शब्दाचा अर्थ आहे मार्ग सोय शब्दाचा अर्थ आवड मग वास्तविक याची आवड लागायला पाहिजे पण आवडही लागत नाही सोय शब्दाचा तिसरा अर्थ आहे सुख नामस्मरणाचं सुख भोगायला पाहिजे पण ते सुखही पण सापडत नाही तर चौथा अर्थ आहे वाट पण नामस्मरणाची वाट त्याला सापडतच नाही अशा प्रकारची प्राणी अशी सोय न कळे त्याची ते सांगतात ना की ज्या वेळेला एखाद्या झाडावर त्या चिमण्यांचं घरटं असतं आणि त्या चिमणीचं घरटं असताना एखादं मांजर जर वर गेलं आणि त्यांनी जर एकदम जोराने हल्ला केला तर ते चिमणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाही ती आणखीन कुठं जाते आतमध्येच जाते तसं संतांनी जरी त्याला काय हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी असं संतांनी सांगितलं तरी वाज तसे बोंब कोणी नाही कथी कानी अशा प्रकारची स्थिती होते उलट ते कुठं जातात आणखीन विषयाकडे सुख शोधण्यासाठी जातात इकडं त्यांची प्रवृत्ती होत नाही आणि जोपर्यंत ते अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत त्यांना ह्या सुखाची उपलब्धी होत नाही फल प्राप्त होत नाही तर म्हणतात हे झालं कसं परमार्थ तो कडू विषय तो गोडू तया अवघडू संसार ते म्हणतात ज्यांना काय वाटतं
परमार्थ हा कडू वाटायला लागतो आणि संसार काय वाटतो गोड. नाथ महाराजांची ओवी विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, अशी त्याची स्थिती होते. तया अवघडू संसार, आणि मग त्याला सर्वात अवघड म्हणजे कठीण किंवा दुःखदायक असा त्याला संसार प्राप्त होतो. नामाचे साधन जिव्हे लावी बाण, तया अनुदिन जवळी असे. जर तो परमात्मा दूर नाही, तो परमात्मा हृदयस्थच आहे, परंतु त्याला काय करावं लागतं, नामाचं साधन करावं लागतं. नामाचं साधन कोणतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ते कसं, तर जिव्हेला आपला बाण लावायचा. कोणता, नामरूपी बाण जर जिव्हेला जोडला आणि लक्ष परमात्म्याला केलं तर तया अनुदिन जवळी असे. त्याला रात्रंदिवस परमात्मा त्याच्या जवळच आहे. धारणा धीट जरी होय विनट, तया प्रेमे वैकुंठ जवळी असे. म्हणून ते म्हणतात हे आता हे इतकं सोपं नाही. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी भोगिता. अनंत जन्मामध्ये विषय भोग गेल्यामुळं विषयामध्ये सुख आहे, सुखबुद्धी ही जी संस्कार झालेला आहे, ज्या अंतःकरणामध्ये विषय वासना साठलेल्या आहेत, त्यावेळेला जर मनुष्याला ह्या नामाचं साधन करायचं झालं तरी त्याला कोणीही करू शकत नाही. धारणा धीट जरी होय, धीटपणाने म्हणजे सात्विक धैर्य धारण करून आपले अनंत जन्म गेले तरी आपल्याला सुखशांती लाभली नाही. संत सांगतात की नामाने तुम्हाला सुखशांती निश्चित होईल. यासाठी मनुष्याने सात्विक धैर्य धरलं पाहिजे. राजसी किंवा तामसी धृती ह्या नामस्मरणामध्ये नित्य प्रवृत्त होऊ देणार नाही. त्याला सात्विकच धैर्य पाहिजे की काही जरी झालं तरी मी ह्या मार्गापासून च्युत होणार नाही, मी नामसाधना केल्याशिवाय राहणार नाही, अशी धैर्यपूर्वक धारणा जर त्यांनी केली आणि ती विनट अत्यंत प्रेमाने त्या नामाचं उच्चारण केलं तर तया प्रेमे वैकुंठ जवळी असे. तर त्या पुरुषाला भगवान देखील प्रेमाने त्याच्या जवळ, त्याच्या हृदयामध्ये वास करतात. सुलभ आणि सोपारे केलेसे दातारे, आम्ही एकसरे उच्चारिले. म्हणतात दातारे, आमचा दातार, आम्हाला दान देणारा दानशूर कोण आहे, तर निवृत्ती आहे. निवृत्ती गैनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामी. ह्या कृष्ण नामाने, रामनामाने आमचं कुळ पुनीत होतं, उद्धरून जातं. हे आम्हाला कोणी सांगितलं, आमच्या परंपरेनं निवृत्तीनाथ महाराज जे दातार आहेत आमचे, त्या दातारांनी सुलभ आणि सोपारे केलेसे दातारे. आणि त्यांनी सांगितलं सुलभ आणि सोपं आम्हाला तरुण जाण्याचं साधन नाम हे आमच्या गुरु परंपरेनं निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला दिलं आणि आम्ही एकसरे उच्चारिले. त्यांनी जरी दिलं तरी घेईल त्याचा बोध असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे आम्ही पण त्याचं श्रद्धापूर्वक उच्चारण केलं. कसं केलं तर आम्ही ह्या नामसाधनाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व दिलं की दुसरी साधनं जरी आली तरी आम्ही ह्या साधनावरच आरूढ राहिलो. एकनिष्ठेने ही नामनिष्ठा जतन केली. ज्ञानी यांशी ज्ञान, ज्ञानदेवी ध्यान. ज्ञानी पुरुष आहे ना, ते काय म्हणतात, नित्यानित्य विवेक केला पाहिजे, सत्यमित्या विवेक केला पाहिजे. या ठिकाणी विचारा वाचून नच पाहिजे समाधान. ते समाधानासाठी काय करतात, ज्ञानियांशी ज्ञान. ज्ञान कोणतं ज्ञान, ब्रह्माच्या सत्यत्वाचं, मायेच्या मिथ्यात्व, जीवब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान, याला ते ज्ञान म्हणतात. ज्ञानियांशी ज्ञान. ज्ञानांना तत्वज्ञान आहे किंवा तत्वमसी महावाक्यांचा विचार, आणि त्या विचारापासून जे होतं त्या अज्ञानाची निवृत्ती करतं, त्या अज्ञानाची निवृत्ती करणारं त्याला ते ज्ञान म्हणतात. परंतु आम्हाला माहीत नाही, आम्हाला ज्ञानदेवी ध्यान. त्याला आमचं ज्ञानोबाराय मात्र काय करतात, त्या नामाचं ध्यान करतात. त्याचं कारण काय आहे, म्हणजे ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता त्याला आम्ही काय म्हणतो, परमात्म्याचं ध्यान. म्हणजे आम्ही मध्यमाधिकारी जो असतो तो परमात्म्याला ज्ञेय करू शकत नाही, तो परमात्म्याला ध्येय करू शकतो. आमच्या गुरु परंपरेने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या परमात्म्याचं ध्यान करतो. पण कसं ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान. मुखात नाम का बरं, तुम्ही त्याला इतके त्या साधनाशी एकनिष्ठ का झाले, तर कलिमल छेदन नाम एक. आमचा जन्म कलियुगामध्ये झालेला आहे
आणि कली हा पापाचीच मूर्ती. कली हा पापाचा मूर्तिमंत पापाचा एक प्रकारचा पुतळा आहे. तर अशा वेळेला त्या कलिमल छेदन, त्या कलिकाळातल्या म्हणजे कलिकाळात ते असणारे दोष ते ज्या आमच्या अंतःकरणात बसलेले आहे त्याचा छेद करणारा, भेद करणारा, त्याचा निराश करणारं साधन कोण आहे? एक नाम, एकमेव अद्वितीय नाम हेच ह्या कलिकाळातल्या दोषांचा नाश करतं असं सांगतात. राहिलेला विषय नंतर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.